ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. मागील भागात आपण असे पाहिले की भगवंताने अर्जुनाला जी दिव्य दृष्टी दिली होती त्यात अर्जुनाने असे पाहिले की भयंकर अशा विश्वरूपात भगवंतासह कुरुक्षेत्र, त्यात कौरव हे सर्व काही त्या विश्वरूपात गिळंकृत होत आहे. तेव्हा अर्जुन भयभीत होऊन त्याने डोळे मिटून घेतले. परंतु दिव्य दृष्टीचा प्रभाव एवढा होता की डोळे मिटले असताना सुद्धा अर्जुनाला ते विश्वरूप दिसतच होते. त्यामुळे तो अत्यंत भयभीत झाला. हे पाहून ज्या दयाघन प्रभूने अर्जुनाचा शोक दूर करण्यासाठी विश्वरूप दर्शनाचे निमित्त केले होते, ते भयग्रस्त अर्जुनाला म्हणाले, हे अर्जुना, सर्वांचा संहार करणारा तो मीच आहे. त्यात तुम्ही मात्र वाचणार आहात. मी म्हणणारे अशा योद्ध्यांना मी पूर्वीच मारून टाकले आहे. आता फक्त ते चित्रातील बाहुल्याप्रमाणे आहेत. म्हणून त्यांना युद्धात मारण्याचे तू निमित्त मात्र होणार आहेस. म्हणून तू भिवू नकोस, युद्धास तयार हो. असे भगवंताचे गंगेच्या ओघाप्रमाणे गंभीर भाषण चालू होते आणि अर्जुन ऐकत होता आणि वारंवार भगवंताला विनंती करीत होता आणि म्हणत होता, भगवंता, तुमचे पूर्वीचे सगुण श्यामसुंदर चतुर्भुज रूप धारण करा. अध्याय 11 भाग 10. ओवी क्रमांक 551. देवो बोनयाच्या अवसरी लोभे किर आठवण करी, परी माझा निसुग गर्व अवधारी, जे फुगुनची बैसे. देवाचिया भोगाय तनही खेळता आशंके नामनी, जी रिगोनिया शयनी सरिसा पहुडे. कृष्णा म्हणोनी हाकारिजे, यादवपणे तू ते लेखिजे, आपुलियान घालिजे जाता तुझ. मज एकासनी बैसने, का तुझा बोलू न मानने, हे ओळखीचे नि दाटपणे बहुत घडले. म्हणोनी काय काय आता निवेदिजेल अनंता, मी राशी आहे समजता अपराधांची. देवा, भोजनावेळी तू माझी प्रेमाने आठवण करीत असे, पण माझा रिकामा ताठा पहा की मी रुसून बसत असे. तुमच्या विश्रामगृहातही आम्ही खुशाल खेळत होतो. इतकेच काय, तुझ्या शय्येवर चढून तुझ्या शेजारी झोपत होतो. अरे कृष्णा म्हणून हाक मारावी. तुला इतर यादवांप्रमाणेच एक यादव आहेस असे मानावे आणि आमच्या हाकेला प्रत्युत्तर न देता तू जाऊ लागलास की शपथ घालून थांबवावे. मी तुझ्याबरोबर एका आसनावर सलगीने बसत होतो, तुझा शब्द मानित नव्हतो. अशा वावग्या गोष्टी अनेकदा दाट परिचयांमुळे माझ्याकडून घडल्या. म्हणून श्रीकृष्णा, अशा किती म्हणून सांगाव्यात. मी तर सर्व अपराधांची रास आहे. या लागी पुढा अथवा पाठी, जिये रहाटलो बहुवे वोखटी, तिये मायेच्या परिपोटी सामावी प्रभो. जी कोणी एके वेळे सरिता घेऊनी येती खडुळे, तिये सामा विजेती सिंधू जळे, आन उपायो नाही. तैसी प्रीतिका प्रमादे, देवेसी मज विरुद्धे, बोलविली तिये मुकुंदे उपसाहा विजी. म्हणून हे प्रभो, तुझ्या समक्ष अथवा पाठीमागे ज्या अनेक अक्षम्य गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील, ते सर्व अपराध मातेच्या ममतेने पोटात घालावेत. देवा, नद्या कधीकधी गढूळ पाणी घेऊन येतात, तेव्हा समुद्राला ते पाणी पोटात सामावून घ्यावे लागते. त्याला दुसरा पर्याय नाही. याप्रमाणे प्रेमाने किंवा चुकीने आम्ही जे जे तुमच्या विरोधात भाषण बोललो असेल, ते सर्व श्रीहरीने क्षमागुणाने सहन करावे.
आणि देवाचेनी क्षमत्वे क्षमा आधारू झाली आहे या भूतग्रामा. म्हणून पुरुषोत्तमा विनवू ते थोडे, तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया. क्षमा की जो जियया अपराधांसी, जी जाणितले मिया साचे महिमान आता देवाचे. देवो होय चराचराचे जन्मस्थान, हरिहरादी समस्ता देवा तू परम देवता. वेदांतेही पडविता आदिगुरु तू, गंभीर तू श्रीरामा नाना भूतैक समा. सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया, तुझसे नाही सरिसे हे प्रतिपादनची कायसे. तुवा झाले नि आकाशे सामाविले जग. आणि हे भगवंता, तुझ्या क्षमाशील वृत्तीमुळे क्षमा प्राणीमात्रांना धारण करणारी झाली आहे. म्हणून श्रीकृष्णा, तुला विनंती करावी तेवढी थोडीच आहे. याकरिता मी आपल्याला शरण आलो आहे. मला या अपराधांची क्षमा करावी. महाराजा, आत्ता मी तुझा महिमा यथार्थपणे जाणला. तो असा की हे परमात्म स्वरूपा, तू या स्थावर जंगमात्मक जगाचे मूळ आहेस, निर्मितीस्थान आहेस. देवा, विष्णू, शंकर आदी सर्व देवदेवतांचे तू सर्वश्रेष्ठ देव आहेस. आणि वेदांनाही ज्ञान शिकविणारा तू आद्य जगद्गुरु आहेस. हे श्रीकृष्णा, तू गंभीर असून सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी तुझी समदृष्टी आहे. तू सर्व गुणांमध्ये अप्रतिम असून अद्वितीय आहेस. तुझ्या बरोबरीचे कोणीही नाही असे प्रतिपादन करणे कशाला पाहिजे. तू आकाश होतोस आणि सर्व जग त्यात सामावून जाते. तया तुझे निपाडे दुजे, ऐसे बोलताची लाजिजे. तेत अधिकाची कीजे गाठी केवी. म्हणून त्रिभुवनी तू एकू, तुझ सारिका ना अधिकू. तुझा महिमा अलौकिकू ने निजेवानू. ऐसे अर्जुने म्हणितले, मग पुढती दंडवत घातले. तेथे सात्विकाचे आले भरते तया. मग म्हणतसे प्रसिद्ध प्रसिद्ध, वाचा होतसे सद्गद. काढी जी अपराध समुद्रो निमिते. देवा, तुझ्या बरोबरीचे दुसरे कोणी आहे असे म्हणणे लज्जास्पद आहे. या विषयाच्या संबंधाने बोलणेच योग्य नाही. म्हणून अखिल त्रिभुवना तू एकमेव असून तुझ्या योग्यतेचा तुझ्यापेक्षा वरचढ कोणीही नाही. तुझा महिमा अगाध असून त्याचे वर्णन करता येत नाही. याप्रमाणे अर्जुनाने भाषण केले आणि भगवंताला साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याला अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले. मग त्याची वाणी सद्गदित झाली आणि तो म्हणू लागला, कृपा कर, कृपा कर आणि मला या अपराधरूपी समुद्रातून बाहेर काढ. तुझ विश्व सुहृदयाते कही, सोयरेपणे न मनुची पाही. तुझ ईश्वरेश्वराची ठाई ऐश्वर्य केले. तू वर्णनीय परिलोभे, माते वर्णिसी पासभे. तरी मिया वल्गिजे क्षोभे अधिकाधिक. आता ऐसिया अपराधा, मर्यादा नाही मुकुंदा. म्हणून रक्ष रक्ष प्रमादा पसावो म्हणून. जी हेची विनवावया लागी, कैची योग्यता माझी अंगी. परी अपत्य जैसे सलगी मापेसी बोले. पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध, तरी पिता साहे निद्वंद तैसे साही जोजी. सख्याचे उद्धत सखा साहे निवांत, तैसे तुआ समस्त साही जोजी. तू संपूर्ण जगाचा कल्याणकर्ता असून त्या तुला नातेवाईक अशा समजुतीने कधी विशेष सन्मान दिला नाही. तू देवेश्वर असून तुला सारथी करून तुझ्यावर स्वामित्व गाजविले. वास्तविक स्तुती करावी अशी योग्यता तुझी असताना केवळ माझ्यावर प्रेम असल्याने तूच माझी सभेत स्तुती करीत असताना आपली योग्यता ओळखून मी गप्प बसावे. परंतु माझ्याकडून तसे न घडता मी गर्वाने अधिक बडबड करीत होतो. आता हे परमेश्वरा,
माझ्या हातून घडलेल्या अपराधांना सीमा नाही. यासाठी माझ्यावर कृपाप्रसाद म्हणून या अपराधांपासून तू माझे संरक्षण कर. देवा, ही प्रार्थना करण्याची सुद्धा माझ्या अंगी पात्रता नाही, परंतु लहान मूल ज्याप्रमाणे पित्याशी सलगीचे भाषण करते, त्याप्रमाणे मी तुमच्याशी सलगीचे भाषण करीत आहे. आणि पुत्राचे अक्षम्य अपराध असले तरी ज्याप्रमाणे बाप दुजाभाव न ठेवता शुद्ध प्रेमाने ते अपराध सहन करतो, त्याप्रमाणे देवा माझे अपराध सहन करा. देवा, मित्राचा उद्धटपणा मित्र त्याविषयी मनात किंतु न घेता सहन करतो, त्याप्रमाणे महाराज माझी सर्व अविचारी कृत्ये आपण सहन करा. प्रियाची ठाई सन्मान, प्रिय न पाहे सर्वथा जाण, तेवी उच्छिष्ट काढिले आपण ते क्षमा कीजो. ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भूतली जिये संकटे, तिये निवेदिता न वाटे संकोच काही. का उखिते आंगे जीवे, आपण पे दिधले जिया भावे, तिये कांतू मिनलिया न राहवे हृदय जेवी. तया परी मिया, हे विनविले तुमते गोसाविया, आणि काही एक म्हणावया कारण असे. तरी देवेसी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली, ते मायबापे पुरविली स्नेहाळाचेनी. आपल्या जिवलक स्नेहाकडून स्नेही सन्मानाची मुळीच अपेक्षा धरीत नाही. ज्याप्रमाणे आपण आमच्या घरी उष्टी काढली, त्याची आम्हाला क्षमा कर. अथवा जीवाभावाचा स्नेही भेटल्यावर मग आपण भोगलेले संकटांचे प्रसंग सांगायला संकोच वाटत नाही. अथवा ज्या पतिव्रतेने शरीर, प्राण, मन सर्वस्वी पतीला अर्पण केले आहे, तिची पतीची भेट झाली असता मनातील गोष्ट पतीला सांगितल्या वाचून तिला राहवत नाही. त्याप्रमाणे देवा माझे अपराध क्षमा करण्याबद्दल मी तुमची प्रार्थना केली. परंतु माझा आणखी काही सांगावयाचा हेतू आहे. हे श्रीकृष्णा, मी लढिवाळपणे विश्वरूप दर्शनाचा हट्ट धरला, आणि माझा तो हट्ट अत्यंत प्रेमळ मायबाप होऊन तुम्ही पुरविला. सुरतरूंची झाडे अंगणी लावावी कोडे, देयावे कामधेनु ते पाडे खेळावया. मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडुवा लागी देयावा, हा छंदू सिद्धीने लागवा माऊलिये तुवा. जया अमृतलेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला 4 मास. पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरिले, ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवेळा पाळिला तुम्ही. दाविले जे हरब्रह्मी नायकी जे काणी, मग देखावयाची केवती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी, ते जिव्हारीची गाठी मज लागी सोडिली. अंगणात कल्पतरूंची झाडे लावावीत, कामधेनूची वासरे कौतुकाने खेळायला देण्याची माझी हौस तुम्ही पुरविली. मी नक्षत्रांच्या माशांनी डाव खेळावा, चेंडू म्हणून चंद्र खेळायला द्यावा, असा माझा हट्ट माऊलीच्या ममतेने पूर्णत्वास नेला. अमृताचा एक कण मिळवण्यासाठी अपरंपार श्रम द्यावे लागतात. त्या अमृताचा तुम्ही 4 महिने पाऊस पाडलात, आणि जमिनीची उत्तम रीतीने मशागत करून तिच्या प्रत्येक वाफ्यात चिंतामणी पेरली. त्याप्रमाणे सर्व लाड पुरवून तुम्ही मला धन्य केलेत. आणि जी विश्वरूपाची गोष्ट भगवान शंकर आणि ब्रह्मदेव यांनी कानांनी ऐकली नाही, ते विश्वरूप मला प्रत्यक्ष दाखविले. मग त्यांच्या दृष्टीस पडण्याची गोष्ट कशाला? असे पहा की ज्याने उपनिषदास दर्शन दिले नाही, ती आपली अंतरंगातील गोष्ट तुम्ही माझ्याकरिता उघड केली. जी कल्पादी लागोनी आजीची घडी धरुणी, माझी जे तुली होऊनी गेली जन्मे. तया आघवियांची आंतू घरडोळी घेऊनी असे पाहतू, परी ही देखिली ऐकिली मातू आतुडेची ना. बुद्धीचे जाणणे
कही न वचेची याचेनी आंगणे, हे साधही अंतःकरणे करवेचिना. तेथ डोळ्यांदेखी होवावी, ही गोटीची कायसया करावी. किंबहुना पूर्वी दृष्ट ना श्रुत, ते हे विश्वरूप आपुले. तुम्ही मज डोळा दाविले, तरी माझे मन झाले हृष्ट देवा. परी आता ऐसी चाडजिवी, जे तुझसी गोठी करावी. जवळीक हे भोगावी आलिंगावासी, ते याची स्वरूपी करू म्हणिजे. तरी कोणे असे मुखेसी चावळीजे, आणि कोणा खेव देईजे तुझ लेख नाही. महाराज, सृष्टीच्या आरंभापासून आत्ताच्या घटकेपर्यंत माझे जेवढे जन्म होऊन गेले, त्या सर्व जन्मात प्रत्येक जन्माचा पुरेपूर झाडा घेऊन पाहत आहे. पण विश्वरूपाचे दर्शन ही गोष्ट मी कधी ऐकली किंवा हे रूप पाहिले असे आढळत नाही. बुद्धीची तर्क करण्याची शक्ती विश्वरूपाच्या अंगणात पाऊल ठेवू शकत नाही. त्या विश्वरूपाची अंतःकरणाला कल्पना सुद्धा करता येत नाही. अशा स्थितीत ते विश्वरूप डोळ्यांनी पाहावे, ज्याबद्दल गोष्ट बोलायला नको असे पूर्वी कधीही ऐकले नाही आणि पाहिलेही नाही. ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखविले. त्यामुळे देवा माझे मन खूप आनंदित झाले. परंतु आता माझ्या मनाला अशी इच्छा आहे की तुझ्याबरोबर गुजगोष्टी बोलाव्यात, तुझ्या सानिध्यात राहावे आणि तुला मिठी मारावी. आता तुझ्या विश्वरूपाच्या बरोबर या गोष्टी करायच्या म्हटल्या तर तुझ्या अनंत मुखांपैकी कोणत्या मुखाबरोबर बोलावे आणि तुझ्या अपार विश्वरूपी देहाला आलिंगन कसे बरे द्यावे. म्हणून वार्यासवे धावणे, न ठके गगना खेव देणे. जळ केली खेळणे समुद्री केवते, या लागी जी देवा एतीचे भय उपजतसे जीवा. म्हणून ये तुला लळा पाळावा, जे पुरे हे आता. पै चराचर विनोदे पाहिजे, मग तेने सुखे घरी राहिजे. तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा म्हा. आम्ही योगजात अभ्यासावे, तेने याची अनुभवा यावे. शास्त्राते आलोडावे, परी सिद्धांत तो हाची. म्हणून वाऱ्याबरोबर कसे पळावे आणि आकाशाला कसे कवेत घ्यावे, समुद्रात जलक्रीडा कशी करावी, याकरिता हे श्रीकृष्णा आपल्या या विश्वरूपाचे मला भय वाटू लागले आहे. तेव्हा प्रकट केलेले हे रूप आपण आवरून घ्यावे. हे स्थावर जंगम चराचर आवडीने मजेत हिंडून पाहिल्यानंतर घरी जाऊन आराम करावासा वाटतो. त्याप्रमाणे अफाट विश्वरूप पाहिल्यानंतर तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप आमच्या विश्रांतीचे स्थान आहे. आम्ही सर्व योगांचा अभ्यास केला तरी हाच अनुभव येणार, आणि शास्त्राचा अभ्यास केला तरी याच सिद्धांताचा लाभ होणार. आम्ही यजने किजती सकळे, परी तिये फळावी येनेची फळे. तीर्थे होतू सकळे याची लागी, आणि काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे. तया फळी फळ हेची तुझे चतुर्भुज रूप. ऐसी तेथीची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी. वर्तत असे ते साकडी फेडी वेगा. अगा जीवीचे जाणते या, सकळ विश्व वसविते या. प्रसन्न होई पूजितया देवांचिया देवा. कैसे निलोत्पलाते रावित, आकाशाही रंगू लावित. तेजाची ओज दावित इंद्रनिळा. यज्ञ या केले तरी त्याची हीच फलप्राप्ती, आणि याच रूपाकरता तीर्थयात्रा करावयाच्या. याशिवाय जे जे दानपुण्य करू त्याचे फलित म्हणजे तुझे चतुर्भुज रूप होय. याप्रमाणे त्या चतुर्भुज रूपाची मनाला ओढ आहे, ती पाहण्याकरता मी फार आतुर झालो आहे. तरी एवढी चिंता लवकर दूर करा. हे जीवाचे रहस्य जाणणाऱ्या आणि सर्व विश्वाला व्यापणाऱ्या देवांनाही वंदनीय अशा देवेश्वरा, आता मला प्रसन्न हो.
त्या चतुर्भुज श्यामसुंदर रूपाचा नीलवर्ण नीलकमळाला निळेपणाचा मुलामा देते, आकाशाला निळ्या रंगाने खुलविते आणि इंद्रनील रत्नाला निळ्या रंगाचे तेज देते. येथपर्यंत 600 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 11वा आणि भाग 11वा यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.